welcome and good morning all of you. Our next point of commerce paper 5th marketing. It is a rural marketing. ग्रामीण भागामध्ये विपणन कशा पद्धतीने केलं जाते याची इन्फॉर्मेशन आता आपण बघणार आहोत. फर्स्ट what is the meaning? Conceptually rural marketing is not significantly different to simple marketing. म्हणजे जी आपली रेग्युलर मार्केटिंग करतो त्याच्यापेक्षा साधारणतः समोरच असणारी मार्केटिंग म्हणजे ग्रामीण भागामध्ये केलेली मार्केटिंग आहे, पण त्याच्यामध्ये काही प्रमाणात बदल केलेला आहे. इन सिम्पल वर्ड रुरल मार्केटिंग रेफर्स टू मार्केटिंग ॲक्टिव्हिटीज इन रुरल एरियाज. म्हणजे ग्रामीण भागामध्ये जे आपल्याला मार्केटिंग केले जाते त्याला म्हटलं जातं ग्रामीण विपणन म्हणजे रुरल मार्केटिंग. It is an application of marketing fundamentals, for example concept, principles, processes, theories, etc. to rural market. ग्रामीण भागामध्ये जर समजा आपल्याला मार्केटिंग करायचं असेल त्याचे कन्सेप्ट वेगळं आहे, त्याचे तत्व वेगळे आहे, त्याची प्रक्रिया वेगळी आहे, त्याचे थिअरीज वेगळे आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला रुरल मार्केटिंग करावं लागतं. देन डेफिनेशन अकॉर्डिंग टू अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन, rural marketing is a process of planning and executing the conception, pricing, promotion and distribution of ideas, goods and services to create exchange that satisfy individual and organizational objective. ग्रामीण विपणनाचा अर्थ समजा आपण विचार केला तर त्याच्यामध्ये कन्सेप्शन म्हणजे संकल्पना मांडणं, प्राइसिंग करणं, प्रमोशन करणं, देन वस्तूचं वितरण करणं. आता हे काय याच्यामध्ये काय येतं तर आयडियाज, गुड्स, सर्व्हिसेस या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. आणि क्रिएट एक्सचेंज दॅट सॅटिस्फाय इंडिव्हिज्युअल अँड ऑर्गनायझेशन ऑब्जेक्टिव्स. म्हणजे वैयक्तिकरित्या आणि संघटितरित्या दोघांचा विचार केला तर दोघांचेही ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी पूर्ण करणं त्यासाठी हे मार्केटिंग केलं जातं. सो नेक्स्ट पॉईंट इज द फीचर्स ऑफ इंडियन रुरल मार्केट. भारतीय ग्रामीण बाजारपेठेची असणारी वैशिष्ट्य कोणती? त्याच्यामध्ये फर्स्ट वन ह्यूज अँड स्कॅटर्ड मार्केट. द रुरल मार्केट इज वास्ट ॲज मोर दॅन 2/3 ऑफ इंडियन पॉप्युलेशन इन लाईव्ज इन रुरल एरिया. ग्रामीण भागामध्ये भारताच्या पूर्ण लोकसंख्येपैकी 1/3 इतकी लोकसंख्या भारतामध्ये राहते. अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस 833 मिलियन पीपल फॉर्मिंग 68.84% ऑफ इंडिया पॉप्युलेशन लिव्ह इन रुरल एरियाज. म्हणजे भारतामध्ये एकूण लोकसंख्येच्या 2011च्या सेन्ससप्रमाणे विचार केला तर 833 मिलियन पीपल म्हणजे जवळपास 68.84% इतके लोक ग्रामीण भागामध्ये राहतात. त्याच्यामुळे त्याला म्हटलं ह्यूज अँड स्कॅटर्ड मार्केट. देन सेकंड वन इज ॲग्रिकल्चर डिपेंडंट. ॲग्रिकल्चर इज द मेन ऑक्युपेशन ऑफ द रुरल पीपल. म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांचा सगळ्यात महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे शेती. इट अकाउंट्स फॉर नियरली 60% ऑफ रुरल इन्कम. म्हणजे ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या उत्पन्नापैकी जवळपास 60% उत्पन्न हे त्या क्षेत्रामधून मिळतं. सिन्स ॲग्रिकल्चर इज सिजनल ऑक्युपेशन द डिमांड पॅटर्न ऑल्सो फॉलोज अ सिजनल रूट. फॉर एक्झाम्पल द डिमांड फॉर फर्टिलायझर इज हाय ड्युरिंग द स्टार्ट ऑफ खरीफ अँड रब्बी सीझन. खरीफ आणि रब्बी सीझनचा आपण विचार केला तर त्याच्यामध्ये खतांची समजा मागणी त्या पिरियडप्रमाणे हंगामाप्रमाणे त्या ठिकाणी आपल्याला आढळून येईल. देन नेक्स्ट वन इज द डायव्हर्स नेचर. द रुरल कन्झ्युमर्स डिफर फ्रॉम इच अदर in terms of religion, language, class, caste and other social and cultural factors. Further, buyers in rural areas are of different types. Some are simple, while some are sophisticated. Some are extreme rich, while some are extreme poor. Some are highly educated, while some are complete illiterate. Some are dynamic and modern, while some very rigid and orthodox. Some believe in quality and status, while some believe in availability and prices. अशा वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला ग्रामीण भागामध्ये जी लोकसंख्या आहे ती डायव्हर्सिफाय झालेली आपल्याला दिसून येते. नेक्स्ट वन इज द लो स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इन रुरल एरियाज इज लो. म्हणजे त्यांचा राहणीमानाचा दर्जा हा थोडासा कमी असतो कंपॅरेटिव्हली आपण शहराचा विचार केला तर. दिस इज बिकॉज ऑफ लो लिटरसी, लो पर कॅपिटल इन्कम, लो सेव्हिंग्स अँड सोशल बॅकवर्डनेस,